गणेशोत्सवामध्ये जे पथकं असतात त्यांच्यासाठी सुद्धा हे ब्रोचेस खूप युजफुल असणार आहेत. पैठणी मधलं की होल्डर व्हेरी नाईस. आणि यंदा काहीतरी मला वेगळं दिसतंय. हो, हे आपलं थोडं डिजिटल प्रिंट आहे. त्याच्यावरती आपण हे नथ लावलेलं आहे. पैठणीचा मोबाईल पाऊच मस्त आणि खूप डिसेंट कलर आहे. महत्वाचं म्हणजे फिनिशिंग खूप चांगली आहे. लेस लावून फिनिशिंग करण्यात आली आहे. मागे छोटा कप्पा आहे त्यामुळे अगेन चावी ठेवायला सोयीस्कर. सो हे बघा, आतमध्ये एवढी मोठी स्पेस आहे की फोन राहील, चावी राहील आणि काही तुमचं छोटं मोठं मेकअपचं थोडंफार सामान, लिपस्टिक वगैरे आणि घराची चावी इझिली राहू शकते. पैठणीचे असे नाचगघुमा गाऊन आहेत. सो आता तुम्ही सोनाताईने घातले ते तर पाहिलंच असेल की ते खूप छान दिसतं. कॅरी करताना पण मस्त आहे. हे ड्रेस सोबत मिक्स अँड मॅच तर होईलच, पण तुम्ही हे डेकोरेशन साठीही वापरू शकता. बरेच लोक साड्या वापरतात ना, कारण डेकोरेशन मध्ये पारंपरिक पद्धतीचे. आणि दुपट्टा मस्त आहे, लाईट वेट अँड सॉफ्ट. एक खूप सुंदर व्हाईट कलरचा लेहंगा आणि मेन म्हणजे या लेहंग्याला खालती ना लेसची डिझाईन करण्यात आली आहे. नमस्कार मंडळी, मी ऐश्वर्या, तुमच्या सगळ्यांचं ऐश्वर्या पेवाल ब्लॉग्स मध्ये खूप खूप स्वागत करते. मंडळी, आज मी तुम्हाला काय दाखवणार आहे तर मॉन्सून सिरीज मध्ये आपण यंदा या सिरीजमध्ये जिथे जिथे मॉन्सून ऑफर सुरू आहेत, प्रोडक्टवरती डिस्काउंट आहे, ते सगळं दाखवण्याचा प्रयत्न करतोय. तर आज मी तुम्हाला घेऊन आलेली आहे नाविन्याज हँडलूम पैठणी स्टुडिओमध्ये, जिथे त्यांच्याकडे सगळ्या प्रोडक्ट्सवरती 25% ऑफ असणार आहे. 300 रुपयांपासून ते लिटरली 12,800 रुपयांपर्यंतचे प्रोडक्ट्स आज आपण इथे पाहणार आहोत. बरं, सणासुदीची खरेदी करायची आहे, रक्षाबंधन गिफ्ट घ्यायचा आहे किंवा स्वतःसाठी साडी खरेदी करायची आहे, पैठणीचे जर तुम्हाला लहान मुलांचे आउटफिट्स पाहिजेत, सगळं काही या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. प्राइस रेंज तुम्हाला व्हिडिओमध्येच कळेल. येऊयात मुद्द्यावर. आज आपण ही खरेदी कुठे करायला आलेलो आहोत तर मी आता आहे दादर ईस्टला. दादर ईस्टला कुठे तर या रोडला सेंट पॉल स्ट्रीट असं म्हणतात. महत्त्वाचं म्हणजे की या स्ट्रीटच्याच जवळ, म्हणजे थोडंसं अगदी 1 मिनिटाच्या अंतरावरती दादर हिंदमाता गोल्ड सिनेमा आहे. त्याच्याच शेजारी सेंट पॉल स्ट्रीट नावाची तुम्हाला स्ट्रीट दिसेल. या स्ट्रीटवरती पर्शियन बेकरी आहे. इथे खालती ना बेकरी आहे, पर्शियन बेकरी. त्याच्या शेजारी अशा पायऱ्या गेल्यात वरती जायला आणि फर्स्ट फ्लोअरला जाणार आहोत आपण नाविन्याज हँडलूम या स्टुडिओला भेट द्यायला. सोनाली ताईला आपण भेटणार आहोत आणि काय प्रोडक्ट्स नवीन आणलेले आहेत तिने आणि काय वेगळं आहे यंदा प्रोडक्ट्समध्ये आणि डिस्काउंट ऑफर कशी असणार आहे ते सगळं व्हिडिओमध्ये पाहूयात. कम लेट्स गो. मंडळी, सांगितल्याप्रमाणे नाविन्याज हँडलूम पैठणी स्टुडिओमध्ये आलेलो आहोत आणि सोनाली ताई आपल्यासोबत आहे. नमस्कार, खूप खूप स्वागत आहे तुझं. तुझं खूप स्वागत आहे ऐश्वर्या. तर लास्ट व्हिडिओ जेव्हा आपण केला होता ते नाचगघुमा गाऊन वरती प्रचंड गाजलेला व्हिडिओ, तर तेच तिने घातलेला आहे. त्याच्यावरती आपण येऊयातच. ह्याच्यावरती पण डिस्काउंट असणार आहे मॉन्सून सेल मध्ये. हो, वा. तर अजून काय काय प्रोडक्ट्स तू दाखवणार आहेस आज? आपल्याकडे असलेल्या पैठणी साड्या, म्हणजे ज्या आपल्या बनारसी पैठणी आहेत आर्ट सिल्क मधल्या, त्याच्यामध्ये असलेली नऊवार, त्याच्यानंतर दुपट्टे, त्याच्यानंतर आपले पैठणी लेहंगे, त्याचबरोबर पैठणीमधले आपले ड्रेसेस, त्याच्यानंतर आपल्याकडे जेंट्सचे जॅकेट्स आहेत, त्याच्यानंतर पैठणी टोप्या आहेत, पैठणीचे आपले क्लचेस, पर्सेस, हँडबॅग्स, तिथपासनं जे रेडीमधले आता किड्सवेअर आहेत आपल्याकडे ते, आणि त्याच्याबरोबर वेगवेगळे ब्रोचेस, ह्या सगळ्यावर इथे जे काही आहे त्या सगळ्यावर 25% फ्लॅट डिस्काउंट. आणि हे किती तारखेपर्यंत असेल, कधीपर्यंत असेल साधारण? हे सेकंड आपला जो वीकेंड येईल त्याच्यापर्यंत, म्हणजे ऑगस्टचा सेकंड वीकेंड येईल तोपर्यंत, ऑगस्टच्या पहिल्या आठवड्याच्या सॅटर्डे संडेज पर्यंत. ओके, म्हणजे रक्षाबंधनच्या 1 आठवड्या आधीपर्यंत. येस येस. बरं, ग्रेट. तर सुरू करूयात आपण. काय काय प्रोडक्ट्स आहेत दाखव ज्याच्यावर ऑफर असणार आहे. येस, आपण अगदीच छोट्या आपल्या प्रोडक्ट्स पासून सुरुवात करूया. हे आपण असे खूप छोटे छोटे ब्रोचेस केलेले आहेत. वा. आणि आता येणाऱ्या रक्षाबंधनानिमित्त आणि त्याचबरोबर गणेशोत्सवामध्ये जे पथकं असतात त्यांच्यासाठी सुद्धा हे ब्रोचेस खूप युजफुल असणार आहेत. की एक वेगळं असं. त्याच्यानंतर आपले राजमुद्रा ब्रोचेस मस्त. सो रक्षाबंधनाला तुम्ही हे गिफ्ट म्हणूनही भावाला देऊ शकता. येस, मस्त आहे हे. आणि मेन पिन आहे त्यामुळे हे लावताना पण तुम्हाला सोयीस्कर आहे. त्यामध्ये 2 साइजेस आहेत. हो. बर. एक 3 इंचेस आणि एक 2.5 इंचेस. बर. त्याच्यानंतर एक जय महाराष्ट्र म्हणून आपण हा ब्रोच केलेला आहे आणि हा कागदाच्या लगद्यापासून तयार केलेला आहे. ओ वाव. हो. सो आपला जो फेटाई आहे तो आणि हे जय महाराष्ट्र असं दोन्ही आपलं कागदाच्या लगद्यापासून तयार केलेले आहे. नाईस. कसलं भारी आहे हे. हे ऍक्च्युली गणपतीमध्ये मेन विसर्जनाला वगैरे जे निघतात ना तेव्हा ते लावून ब्रोच कुर्त्यावरती ते खूप छान दिसेल. आणि हे इतकं आयडियल साईज आहे. आय थिंक कोणत्याही आउटफिट वरती लावलं तरी ते उठून दिसणार. अगदी मोठं अगदी छोटं असं नाही, आयडियल साईज म्हणू शकतो. आणि हे युनिसेक्स आपण दोघेही जण वापरू शकतो, पुरुष अथवा महिला हे दोघेही जण वापरू शकतात. खूप छान. येस. आणि आपली गाजलेली नथपिन तर तुला माहितच आहे. ओ येस.
आपण सो साडीवरती किंवा दुपट्ट्यावरती ही नथ पिन बघा. ऍक्च्युली ना मला एक सांगायला आवडेल की पिना वापरल्या की मोस्टली हेवी ड्रेसेसला कुठेतरी ना होल पडतो, तर ह्याच्यामुळे पडणार नाही कारण की ऑलरेडी त्यांनी त्या पिनला तुम्ही बघितलं तर दोऱ्याने, सॉफ्ट दोऱ्याने ऑलरेडी त्याला फिनिशिंग केलेलं आहे, त्यामुळे त्याला अजिबात तुमच्या कापडाला होल पडणार नाही. सो ही नथ पिन. आणि ह्याच्यामध्ये आपल्याकडे जवळजवळ 5 ते 6 रंग नेहमीच अवेलेबल असतात. वाव. हे श्रावणामध्ये जे काही मंगळागौर होतं ना त्याच्यामध्ये पण रिटर्न गिफ्ट देण्यासाठी खूप चांगलं ऑप्शन आहे. हे कोणत्याही ट्रेडिशनल आउटफिट सोबत जाऊ शकतं. आणि हे आपले छल्ले जे आपण 6 वार 9 वार ह्या दोन्हीवरती आपण वापरू शकतो. आणि ऍक्च्युली खूप छान आहे, त्यामुळे हे घातल्यानंतर हे एक वेगळं लुक देऊ शकतं. ऍक्च्युली मी साडी नाही नेसली आहे पण तरी एक दाखवू शकते. पण हे खूप छान दिसेल ऍक्च्युली. हे नॉर्मल पण तुम्ही जर बघितलं तर हे बघा, हे ना तुम्ही तुमच्या बॅगला पण लावू शकता. मस्त. खूप छान आहे हे. आणि यांची साधारण किंमत कशी जाते? छल्ला आहे तो ऍक्च्युली आपला MRP 400 आहे, पण त्या 400 वरती आपल्याला 25% डिस्काउंट आहे. नथपिन आहे ती आपली 350 ची आहे. ब्रोचेस आपल्याकडे जे सुरू होतात ते 300 पासून सुरू होतात. ते 375 आपला लास्ट ब्रोच आहे राजमुद्रेचा. सो त्याप्रमाणे प्रत्येक गोष्टीवरती जेवढं आपल्याकडे आता अवेलेबल आहे त्याच्यावरती आपण 25% डिस्काउंट देतो. म्हणजे ते 300च्या वस्तूवरती पण तू 25% ऑफ देतेस. येस. भारी. मस्त. वा. सो आता हे आहे आपलं पैठणी मधलं की होल्डर. व्हेरी नाईस. सो ह्याच्यामध्ये बघा की होल्डर्स उत्तम दर्जाचे, आणि ह्याच्या आतमध्ये जे यूज केले ते प्युअर पैठणीचं कापड आहे की कसं? नाही, हे जे आहे ते आपलं आर्ट सिल्क मधलं आहे. पण ज्यांची रिक्वायरमेंट असते की आम्हाला प्युअरच हवंय तर ते आपण प्युअरचंही करून देतो. आणि मी तुला खास त्याचं फॅब्रिक पण दाखवते की प्युअरचं कोणतं फॅब्रिक असतं जे आपण ज्याच्यापासून करून देतो. ओ. आणि मला समज ह्याच्यामध्ये थोडं मोठं हवंय, कस्टमाइज करून हवंय. समज मला असं हवंय की थोडंसं मोठं हवंय आणि त्याच्यामध्ये जास्त होल्डर्स हवेत, तरी आपण करून देता. ह्याची काय किंमत जाते? याची किंमत आहे 750. आणि तू जसं म्हणालीस आपल्याला जास्त हवंय तर आपण काय करतो, ह्या साइजेस मध्ये इथे लेंथ वाढवतो आणि इथे सुद्धा आपण ते की होल्डरचे हे हुक्स देतो, जेणेकरून तुम्ही इथे सुद्धा त्या किल्ल्या लावू शकता. मस्त आहे. खूप छान. हे अगेन गिफ्टिंग साठी मस्त ऑप्शन आहे आणि स्वतःसाठी पण तुम्हाला घरासाठी हवंय तर तेव्हाही घेऊ शकता. सो हे तू फॅब्रिक दाखवतेस. त्यातलं हा एक फॅब्रिक बघू शकतो. हे प्युअर मधलं आहे. प्युअर मधलं. येस. हे बघ आपल्याकडे ना घेतल्या फील आला मला प्युअरचा. आणि हे असे आपण ब्लाउज पीस सुद्धा करून देतो. ओके. आणि ह्याच ब्लाउज पीस मधनं जर तू बघशील ना तर हे जे पॅचेस असतात ह्या पॅचेसचे आपण की होल्डर्स करून देतो. ओ. येस. सो हे बघा, हे जे तुम्ही पॅचेस पाहताय ह्याच्यावरती, सो हे पॅचेस युटिलाइज करून ह्याच्यावरती केलं जातं. किती मस्त वाटतंय हे. सो हे काय ब्लाउज पीस आहे? हा पूर्ण 1 मीटरचा ब्लाउज पीस आहे. तू बाजूला बघशील तर हे मुनियाचं डिझाईन आहे. आणि मागून तू बघशील तर अगेन आपण प्युअर हो कसं ओळखायचं. पुढून आणि मागून ते सेम दिसतं. आणि महत्वाचं म्हणजे की कुठूनच त्याचे धागे दोरे निघालेले नाहीयेत. सो जे विणणं म्हणतो आपण प्रॉपर, सो ते तसं असणार आहे ह्याच्यामध्ये. लाईक सुपर कूल यार. मस्त. आणि हे फीलच जाणवतो ना लगेच. आणि हा टिश्यू आहे, म्हणजे हे प्युअर सिल्क म्हणशील तर फक्त हे डिझाईन पुरतं सिल्क वापरलंय. बाकीचं आहे तेही टेस्टेड जरी असते, पण ह्याला आपण टिश्यू म्हणतो. तर ह्या टिश्यू वरती हे सगळं काम केलेलं आहे. नाईस. मस्त. आणि ह्याच्यापासूनच आपण असे ना छान छान ट्रे सुद्धा बनवतो त्याच कापडामधनं. सो घरामध्ये बघा तुम्हाला जर ट्रेचा सेट हवाय तर हा एक आहे, आणि प्लस इथे त्यांनी खालती एक ठेवलेला आहे. सो हे असे 2 असे मोठे ट्रेस तुम्हाला मिळू शकतात. हा एक मोठा आणि एक छोटा. सो ह्याची किंमत कशी जाते? छोटा जो आहे तो आपला 950 ला आहे आणि मोठा जो आहे तो आपला 1250 ला आहे. बर. इव्हन ह्याच्यासोबत तुम्हाला कोस्टर्स हवे असेल तर आपण कोस्टरचे पण सेट्स करून देतो. तर ते सुद्धा आपल्याकडे अवेलेबल होतात. आणि त्याचा जो किंमत आहे तो आहे आपला 950 कोस्टर विथ कोस्टर स्टँड. अच्छा. कोस्टर म्हणजे ते आपण डायनिंग टेबल वरती पण ठेवू शकतो. बरं. ग्रेट. सो आता आपल्याकडे क्लचेस दिसत आहेत आणि यंदा काहीतरी मला वेगळं दिसतंय. हो, हे आपलं थोडं डिजिटल प्रिंट आहे. त्याच्यावरती आपण हे नथ लावलेलं आहे. वाव. म्हणजे इंडो वेस्टर्न क्लच करण्याचा प्रयत्न होता. छान. आणि तू आतमध्ये बघशील तर हे आपलं नेहमीचं जे स्लिंग असतं तसं आहे. आणि महत्वाचं म्हणजे आतमध्ये पण इथे एक छोटा कप्पा देण्यात आलेला आहे. त्यामुळे चावी जर ठेवायची आहे तर ह्या कप्प्यात तुम्ही सेफली ठेवू शकता. जरी हे ओपन असलं तरी पडण्याची वगैरे काही भीती नसणार. अगदी. आणि ह्याच्यामध्ये बरेचसे कलर्स पण आपल्याकडे अवेलेबल आहेत. साधारण 5 ते 6 पीसेस तरी आता करंटली आपल्याकडे अवेलेबल आहे. आणि हे ऍक्च्युली जे मी आता घातलंय त्याच्यासोबतही जाऊ शकतं. इतकं छान दिसतंय यार. मस्त वाटतंय. व्हेरी प्रिटी. खूप मस्त. काय किंमत जाते ह्याची? साधारण 750. 750. ओके.
पण हे अगेन रक्षाबंधनाला गिफ्ट म्हणून द्यायला खूप छान आहे. स्पेशली तुमच्याकडे 2, 3, 4, 5 बहिणी असतील ना, तर मग तुम्ही असं अफोर्डेबल गिफ्ट घेऊ शकता. आणि त्याच्यामध्येही जर आपल्याला 25% डिस्काउंट मिळतोय तर तर ते अजून सोने पे सुहागा. एक्झॅक्टली. सो अगेन हे बघा, हे ह्या शेपमध्ये आहे जिथे तुम्हाला 2 कप्पे मिळतील आणि एक चेन असलेला कप्पा मिळणार आहे. ह्याला पण स्लिंग आहे. सो तुम्ही स्लिंग किंवा तर असं नुसतं हातात हँडी पण कॅरी करू शकता. सो हे मुनियाचं, ओ हे गोल्डन काय मस्त दिसतंय आणि ब्लॅक विथ गोल्डन मुनिया, छान आहे. व्हेरी नाईस. सो हे मागून हे अशा पद्धतीचं आहे आणि पुढून हे असं दिसणार आहे. सो साधारण आपली सगळी रेंज अशीच जाते. येस, 750 ची रेंज आहे ही सुद्धा. वा. सो मगाशी जे बघितलं प्लेन होतं, पण ह्याच्यामध्ये बघा तुम्हाला असे बुट्टी केलेले दिसणार आहेत ह्याच्यात. आणि हे पैठणीचं पॅच प्रॉपरली यूज करण्यात आलंय. आणि हे खरं आहे असं बऱ्याचदा फोटोमध्ये जाणवतं की हे फोटो चिटकवलंय किंवा काय डिजिटल प्रिंट केलंय, तर नाही. हे खरी खुरी नथ जी असते ती स्टिक करण्यात आलेली. व्हेरी नाईस. आणि हे आपले प्युअरचे आहेत. वाव. हे 1250 आहेत आणि त्याच्यावरती आपला 25% डिस्काउंट आहे. वा. पण हे मला कॉम्बिनेशन आवडले. पुढून मात्र हे तुम्ही प्युअरचंही बघू शकता आणि मागून हा वेगळा रंग आहे, त्यामुळे तुम्ही 2-3 आउटफिट सोबत मिक्स अँड मॅच करू शकता. इव्हन हे पण प्युअरचं आहे, तुला बॉर्डर वरूनच लक्षात येईल. दिस इज प्रिटी आहे, मस्त. आणि हे म्हणतो ना, जी आता होणारी नवरी आहे तिच्या कोणत्याही साडीसोबत जाण्यासाठी सो तुम्ही असं बॉटल ग्रीन कलर मध्ये घेऊ शकता. सही. सो नेक्स्ट आपण बघणार आहोत अगेन पैठणीचे जे पर्सेस आहेत त्यातमधली व्हरायटी. सो हे काय मोबाईल पाऊच म्हणू शकतो. येस, पैठणीचा मोबाईल पाऊच. मस्त आणि खूप डिसेंट कलर आहे. महत्वाचं म्हणजे फिनिशिंग खूप चांगली आहे. लेस लावून फिनिशिंग करण्यात आली आहे. मागे छोटा कप्पा आहे त्यामुळे अगेन चावी ठेवायला सोयीस्कर. आणि ह्याच्या आतमध्ये पण तुम्हाला याचे चेन मिळणार आहे आणि मस्त मोठाचा मोठा कप्पा आहे. सो याची किंमत किती जाते. 550 आणि ह्याच्यावरती पण डिस्काउंट असणार आहे. येस. सी. सो तुम्ही हे अगेन 2 बहिणींना गिफ्ट देण्यासाठी अगदी बजेट फ्रेंडली रेट्स मधले पैठणीचे असे मोबाईल पाऊच घेऊ शकता. आणि आता वेडिंग सीझन किंवा रक्षाबंधन गणेशोत्सवाला कोणाकडे जाणार आहात तर मग ट्रेडिशनल अटायर घातलेला आहे आणि छान काहीतरी ट्रेडिशनल कॅरी करायचं तर थोडे असे पर्स तुम्ही कॅरी करू शकता. हे इझी टू कॅरी आणि मेन महत्वाचं म्हणजे कॉम्पॅक्ट आहे. जास्त मोठी बॅग नाहीये त्यामुळे इझिली कॅरी करता येऊ शकते. सो हे बघा, आतमध्ये एवढी मोठी स्पेस आहे की फोन राहील, चावी राहील आणि काही तुमचं छोट्या मोठ्या मेकअपचं थोडंफार सामान, लिपस्टिक वगैरे आणि घराची चावी इझिली राहू शकते. सो त्यामध्ये आणि हे असे स्टिंग्स पण आहेत की ज्यांना शोल्डरला लावायचे ते शोल्डरला पण यूज करू शकते. मस्त. आणि हे शेप खूप छान आहेत, ओव्हल शेप वगैरे. ह्याची काय किंमत जाते साधारण. हे आपलं MRP आहे 1750. ओके. पण अगेन त्याच्यावरती 25% डिस्काउंट. सी. अगेन खूप सुंदर ऑप्शन आहेत. सो हे श्रावणामध्ये पण तुम्हाला कोणाला गिफ्टिंगसाठी काही रिटर्न गिफ्ट द्यायचा विचार करत असाल मंगळागौर स्पेशल तर मग हे घेऊ शकता. मंडळी, रक्षाबंधनाला तुम्हाला ट्रेडिशनल काहीतरी हवंय पण थोडा इंडो वेस्टर्न टच हवाय तर पैठणीचे असे नाचगघुमा गाऊन आहेत. सो आता तुम्ही सोनाताईने घातले ते तर पाहिलंच असेल की ते खूप छान दिसतं, कॅरी करताना पण मस्त आहे. आतमध्ये तुम्ही तुमच्या बेसिक रंगाची जी लेगिन्स असते ती वापरू शकता आणि हे दिसताना खूप एलिगंट दिसतं. सो नाचगघुमा गाऊन ह्याच्यावरती पण ऑफर असणार आहे. येस. वाव. आणि हे कापड कोणतं वापरतोय आपण ह्याच्यात. हे आपण आर्ट सिल्क वापरतोय. येस, बनारसी आर्ट सिल्क आहे आणि ही जी बॉर्डर आहे ही पण आर्ट सिल्क मधली बॉर्डर आहे. मस्त. आणि ह्याच्या आतमध्ये पण सगळीकडे लाइनिंग आहे. हो. सो हे खूप महत्वाचं आहे की आतमधलं जे कापड आहे ते टोचणाऱ्यातलं नाहीये, त्यामुळे हे तुम्ही तासनतास इझिली कॅरी करू शकता. आणि खालती पण जर तुम्ही दामनला बघितलं तर किती मस्त डिझाईन वाटते ती पैठणीची. आणि अगेन बॅक साईडने पण हे असं बुट्ट्यांनी भरलेलं आहे, त्यामुळे असं नाही की फ्रंटलाच डिझाईन आहे पण बॅकला पण बुट्टी कम्प्लीट भरलेली. ह्याच्या साईजेस काय काय मिळतील. साईजेस आपल्याकडे अगदी लार्ज पासून रेडी आहेत. लार्ज आहे, एक्सेल आहे, डबल एक्सेल आहे. सो ह्याच्यामध्ये आपल्याकडे रेडी पीसेस आहेत. वा. पण आता ही जी ऑफर आहे तू म्हणालीस की जे काही प्रोडक्ट्स मिळतात पण इन केस समज कोणी सांगितलं की मला नाचगघुमा गाऊन हवाय पण मला 3XL 4XL साईज मध्ये हवाय तर त्यांनाही डिस्काउंट लागू होणार आहे की इथे जे प्रोडक्ट्स मिळतात त्याच्यातच लागू होणार आहे. काही असे 3XL पण आमच्याकडे रेडी ऑप्शन्स आहेत 1-2. पण जर त्यांना रंग नाही आवडला आणि समजा जर त्यांना लाल रंगामध्येच करून हवाय तर मग आपण त्यांना डिस्काउंट नाही देऊ शकत आहोत. ओके. येस. मग त्याच्यामध्ये जी MRP आहे सध्या आपल्याकडे एक्सेल पर्यंत जे कॉस्टिंग आहे ते 3650 आहे. त्याच्यानंतर जर XXL आहे, 4XL आहे तर त्याच्यामध्ये साधारणतः आपले 500 ते 700 रुपये वाढतात. बर. येस. पण हे खूप छान आहे आणि कॅरी करताना हे खूप मस्त दिसतं. वा. सो अगेन वेगवेगळे रंग कलर आहे. हे तुम्ही स्वतःसाठी रक्षाबंधनाला घालायला म्हणून घेऊ शकता. आणि महत्वाचं म्हणजे जे दामनची डिझाईन आहे ती बॅक साईडला पण तशीच भरलेली आहे आणि पुढूनही तशीच ती भरलेली असणार आहे.
आणि एक बॉटल ग्रीन. दिस इज सुपर प्रिटी. खूप मस्त आहे हे. सो हे तर झालं आता मुलींसाठी. अजून काय काय आहे आपल्याकडे? अजून आता आपल्याकडे लेहंगे आहेत, दुपट्टाज आहेत. बरं, आपण ते बघूया. येस. तर मंडळी, आपण आता पाहणार आहोत पैठणीचे दुपट्टे, जे तुम्ही गणपतीच्या डेकोरेशनसाठी बॅकड्रॉपला पण यूज करू शकता. ते कसे वापरता येतील ते सांगतो आम्ही, कारण की ह्याची जी लेंथ आहे ती बऱ्यापैकी मोठी आहे. म्हणजे किती असेल तरी साधारण? लेंथ आहे आपली 2.5 मीटर आणि विड्थला आहे 44 इंच. ओ, म्हणजे हा साडी पन्ना आहे. साडी पन्ना आहे. येस, प्रॉपर. मस्त. मग आपण एक एक पैठणीचा दुपट्टा पाहूयात. सो हे बघा, हे ऍक्च्युली एकच बाजू आम्ही दाखवतोय, पण ऍक्च्युअल मध्ये हे एवढं मोठं असणार आहे. सो इथे खालच्या बाजूला पण डिझाईन असेल आणि इथे वरच्या बाजूला पण आहे. सो हे ड्रेस सोबत मिक्स अँड मॅच तर होईलच, पण तुम्ही हे डेकोरेशन साठीही वापरू शकता. बरेच लोक साड्या वापरतात ना, कारण डेकोरेशन मध्ये पारंपरिक पद्धतीचे. आणि दुपट्टा मस्त आहे, लाईट वेट अँड सॉफ्ट. आणि फॅब्रिक बघशील, म्हणजे अगदी आर्ट सिल्क असलं तरी अजिबात टोचणार नाहीये. मस्त आहे. आणि मुनिया बॉर्डर देण्यात आली आहे आणि टिपिकल फुलांची पानांची जशी डिझाईन असते तसं आहे. काय किंमत जाते तरी साधारण? हा आपला 1250 MRP आहे. ओके. आणि याच्यावरती डिस्काउंट असतो? याच्यावरती डिस्काउंट. ओके. येस. सो अगेन आम्ही आता कलर्स दाखवतो तुम्हाला एक एक. सो प्रत्येक कलर मध्ये, म्हणजे प्रत्येक दुपट्ट्यामध्ये तुम्हाला असे डिझाईन्स, थोडेसे रंग थोडे वेगवेगळे असणार आहेत. आणि हे कोणत्याही आउटफिट सोबत तुम्ही यूज करू शकता. सी अगेन, एकदम टिपिकल पैठणी रंग. आणि प्रत्येक दुपट्ट्यावरती असेच हेवी बुट्टे आहेत. अगदी गणपतीच्या मिरवणुकीसाठी पण हे मुली मुलगे ते सुद्धा वापरू शकतात. सी अगेन, ब्ल्यू खूप उठावदार रंग. ऑरेंज, हे तर गणपतीच्या डेकोरेशनला इझिली गुड टू गो ऑप्शन असू शकतंय. येस. खूप सुंदर रंग आहे. आणि ह्याचा असा वापर करू शकता की हे कफ्तान, मुली जर हवे असतील तर कफ्तान शिवून घेऊ शकतात किंवा ड्रेस सोबत यूज करू शकता. गणपतीच्या डेकोरेशनला होईल. म्हणजे मल्टीपर्पज यूज आहे एका नॉर्मल दुपट्ट्याचं. आणि कफ्तान म्हणाली म्हणून सांगते की ऐश्वर्याचाच आपल्या इथला कफ्तान घातलेला फोटो आहे, व्हिडिओ आहे, ते तुम्ही नक्की बघा. हा, ते खूप सुंदर आहे. मी अजूनही वापरते ते आणि ते खूप छान दिसतं माझ्यावर. आता आपल्याकडे ह्याच्या व्यतिरिक्त पण दुपट्टे आहेत, राईट? तेही आपण दाखवूया. येस. त्याची रेंज आपली थोडी जास्त आहे. ती म्हणजे आहे आपल्याकडे 1550 ची रेंज आहे. ओके. 1550. हो. हा असावली आहे. काय असेल, हे जास्त सॉफ्ट आहे की काय? हो, फॅब्रिक. आणि हे तू आता डिझाईन बघशील, त्याचं जे डिझाईन होतं ना, ते साधारण निम्मच होतं बघ. अच्छा. हो. येस. आता ह्याच्या जी डिझाईनची तुला लेंथ कळून येईल, दामनची ती थोडी जास्त आहे. बरोबर. मस्त. आणि दुपट्ट्याला खालती टॅसल्स वगैरे फिनिशिंग खूप छान करण्यात आली. अगदी मस्त. ह्याच्यामध्ये एक खूप आणखीन एक व्हायब्रंट कलर. सो हा कॉफी, डार्क कॉफी किंवा वाईन कलर जे आपण म्हणतो त्या पद्धतीचं. आणि ह्याच्यामध्ये मेन तुम्ही दामनला डिझाईन वेगवेगळी पाहू शकता. सो मुनिया बॉर्डर आहे कम्प्लीट दुपट्ट्यावर आणि मोराची प्रॉपर डिझाईन आहे. सो डार्क कलर आता पाहिला. आणि आता एक खूप सुंदर असा लाईट पेस्टल शेड म्हणतो ना, तसा आहे. आणि ह्याच्यावरची बुट्टी पण वेगळी आहे. हो. आणि साईडला बॉर्डर बघाल तर टेम्पल बॉर्डर आहे. टेम्पल बॉर्डर आहे. वाव. तो पैठणी प्लस ते बुट्टी वेगळे आणि टेम्पल बॉर्डर असा लुक वेगळा आहे ह्याचा. सो ह्याची किंमत काय म्हणालीस? 1550. 1550. ह्याच्यावरती 25% ऑफ असणार. येस. येस. सो अगेन एक एकदम प्रॉपर लाईट ब्ल्यू पेस्टल शेड आणि त्याच्यावरती गोल्डन जरीचं कम्प्लीट काम असतं. बऱ्याच जणांना, बायकांना मोर नको हवे असतात, तर त्याच्यामुळे काही डिझाईन्स अशा आपण पोपटाच्या केलेल्या आहेत. ओके. ज्याच्यामध्ये हे अमेरिकन पॅरेट्स आहेत खाली जे आहेत ते. छान दिसतंय हे. बऱ्याच जणांना पैठणीचा लेहंगा अपेक्षित आहे की येणाऱ्या सणासुदीला, गणेशोत्सव असू देत, रक्षाबंधन असू देत, त्यांना टिपिकल ट्रेडिशनल पैठणी लुक हवाय, पण साडी नकोय. तर लेहंगा शोधतायत मुली, तर तुम्हाला असं रेडी लेहंगा मिळणार आहे. पण ह्याचा ब्लाऊज पीस मिळेल तुम्हाला, जेणेकरून तुम्ही तुमच्या साईज प्रमाणे ब्लाऊज शिवून घेऊ शकता. तुमच्या आवडीप्रमाणे स्लीव्ज, नेक डिझाईन वगैरे करून घेऊ शकता. आणि हे लेहंगे तुम्ही जर बघितले तर खूप सुंदर दिसणार. द रिझन इज की ह्याच्यावर हलके बुट्टे आहेत आणि खालपर्यंत दामनला खूप मोठी स्कर्ट बॉर्डरची डिझाईन आहे. अगेन आतमध्ये सॉफ्ट अस्तर यूज करण्यात आलंय, त्यामुळे अजिबात टोचणार नाही. बऱ्याच काळासाठी इझिली कॅरी करू शकता. आणि ह्याचा दुपट्टा कसा असेल? हो. वाव. सो हे म्हणतो ना, मोनोक्रोम फॅशन जी सध्या ट्रेंडमध्ये आहे की एकाच रंगाचा टॉप आणि दुपट्टा आणि पॅन्ट हवी, तसंच एक साधारण की तुम्हाला ब्लाऊज आणि दुपट्टा आणि लेहंगा अशा सेम रंगामध्ये मिळेल. आणि ही दुपट्ट्यावरती हे मस्त वाटतंय, कमळाची फुलं, लोटस डिझाईन. व्हेरी नाईस. काय रेंज मध्ये जातात हे? हा आपला 4500 चा पूर्ण सेट आहे.
ओके. आणि अगेन त्याच्यावरती पण 25% डिस्काउंट असणार आहे. ओके. खूप सुंदर व्हाईट कलरचा लेहंगा आणि मेन म्हणजे या लेहंग्याला खालती ना लेसची डिझाईन करण्यात आली आहे. सो हे ना एकदम फेस्टिव्ह लुक देत आहे किंवा अपकमिंग वेडिंग सीझन साठी म्हणून तुम्ही असं टिपिकल पैठणी लेहंगा घेऊ शकता. ह्याच्यावरची बुट्टी पण सुंदर दिसत आहेत आणि मेन म्हणजे घेर खूप छान आहे ह्याला, सुंदर आहे. आणि त्याच्याबरोबर ही पोटली आहे, पोटली मिळेल ही. आणि ह्या ब्लाऊज पीस मध्ये सगळे ब्लाऊज पीस आपले 1-1 मीटरचे असतात. ओके. तर तू बघशील ह्याच्यावरती अगेन पॅरेट डिझाईन आहे. ओ येस. सो हे एक फ्रंटला आपण घ्यायला सांगतो आणि 2 जे आहेत ते स्लीव्हजला येतात. ओ नाईस. सो हे बघा, हे स्लीव्हजला तुम्ही यूज करू शकता. येस, मस्त. आणि हा जो अगेन प्लेन पॅच आहे तो आपण बॅकला देऊ, बॅकला यूज करतो. मंडळी फक्त लेहंगा शिवलेला मिळेल ह्यामध्ये आणि मात्र तुम्हाला ब्लाऊज शिवून घ्यावा लागणार आहे. आणि त्याच्यावरची ही ओढणी आहे. मस्त. अरे किती वेगळी आणि किती भरीव आहे. हो, ह्याचं गंमत तुला सांगते. ऍक्च्युली आपण नरेंद्र मोदी म्हणजे आपले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना आपण जे प्युअर मधला शेला दिला होता, सो त्याचा हा रेप्लिका आहे. त्याच्यामुळे बऱ्याचशा सत्कारांसाठी समारंभांसाठी लोक आपल्याकडे हे खास ऑर्डर करतात, कारण त्यांना मोदीजींचा शेला हवा असतो. पण तो प्युअरचा असल्यामुळे त्याची कॉस्ट खूप होती. पण हा जो आहे हा आपल्याला 2050 मध्ये हा आपल्याला दुपट्टा मिळतो. 2050 ला हा दुपट्टा आहे. येस, फक्त घ्यायला गेलं तर. किती मस्त आहे ग पण हे, आणि पूर्ण भरलेला आहे. व्हेरी नाईस. तो ऍक्च्युली पूर्ण भरलेला आहे पुढून, म्हणजे तुम्ही जेव्हा खांद्यावर घेणार तेव्हा तो कम्प्लीट भरलेला असणार आहे. हे बघा, मस्त वाटतं ना. व्हेरी नाईस. आणि अगेन गणपती डेकोरेशन साठी सुद्धा तो छान ऑप्शन आहे. वाव. पर्पल कलरचा लेहंगा आणि त्याला खालती तुम्ही डिझाईन बघू शकता, एकदम नाजूक डिझाईन आहे. आणि ह्याच्यावरती मिळणार आहे तुम्हाला असा ब्लाऊज, ही अशी पोटली. आणि हे आसावली डिझाईनच हे पूर्ण काट केलेले आहेत त्यांनी, की जे आपण स्लीव्हजला घेऊ शकतो. अरे वा, सही. ह्याची काय किंमत जाते? सेम 4500. ओके. आणि ह्याचा हा दुपट्टा बघ. अरे वा. सो त्या पर्पल सोबतचा थोडा पेस्टल शेड मधला दुपट्टा, जेणेकरून तो लुक तुमचा एनहान्स होईल त्यासाठी. ग्रेट. आणि आपण खास बायकांना सांगतो की हे तुम्ही मराठी पद्धतीनेच ड्रेप करा, सो ते दिसायला पण खूप सुंदर दिसतं. छान दिसतं खरंय. आणि हा आमचा एकदम हॉट सेलिंग कलर आहे. वा, ऑरेंज. येस, ऑरेंज विथ पिंक. बघा किती मस्त कॉम्बिनेशन वाटतंय. खालती ना दामनला खूप मस्त अशी डिझाईन आहे, पैठणीचीच मोराची डिझाईन आहे सेल्फ रंगामध्ये. आणि सुंदर असं त्याला काठ म्हणजे बॉर्डरला लेस यूज करण्यात आली आहे. मस्त वाटतंय हे, सुंदर आहे. आणि अशी पोटली आहे. आपण मगाचा जो ब्लाऊज पीस बघितला होता तो रेडी स्टोन मधला होता. हा जो आहे हा पिंकी स्टोन मध्ये. सो हे बघा, हे जे आहे हे तुम्ही स्लीव्स वरती यूज करू शकता. खूप सुंदर पद्धतीने ह्याचा वापर तुमच्या ब्लाऊजच्या डिझाईन मध्ये केला जाऊ शकतो. आणि ह्याची ओढणी पूर्णपणे कॉन्ट्रास्ट आहे आणि खाली असे मोठे लोटस आहे. वा. सो मला एक सांगायला आवडेल की माझा जो कफ्तानचा रेड कलरचा फोटो जो मी घातलेला आहे कफ्तान स्क्रीनवर पाहताय, त्याच्यामध्ये पण असेच लोटस यूज करण्यात आलेले आहेत आणि ते खूप छान दिसतं. मंडळी, रिसेंटली मी एक ब्लेझरचा खूप मस्त शूट केलं होतं मेकओव्हरचा, मी माझ्या भाचीसाठीचा. सो हाच तो ब्लेझर ना. तो ब्लेझर. सो मी हा ब्लेझर घातला होता आणि मला इतकं भारी वाटत होतं खरं तर. सो माझ्या भाचीने पण असाच ब्लेझर मध्ये आम्ही फोटोशूट केलंय. ते फोटोज तुम्ही सध्या स्क्रीनवर पाहू शकता. सो तुम्हाला पण असं काही मेकओव्हर व्हिडिओज करायचे आहेत किंवा असं काही शूट करायचंय तर त्याच्यासाठी पण तुम्ही ताईला कनेक्ट करू शकता. तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होईल. बऱ्याचदा असं असतं ना की ते ऍक्च्युली तो जमाना गेला ना की आपण स्टुडिओमध्ये जाऊन फोटो काढायचो, फोटोशूट करायचो. तो जमाना गेलाय. त्यामुळे सगळे नवीन नवीन ट्रेंड्स फॉलो करतात. तर मी माझ्या भाचीसोबत केलं होतं. जर तुम्हाला तुमच्या बेबी सोबत करायचं आहे तर मग तेही करू शकता. आता आम्ही फक्त महिलांचा दाखवतोय, पण इथे पुरुष मंडळींसाठी पण असंख्य ऑप्शन्स आहेत. सो आपण येऊयात आता ब्लेझर्स वरती. सो इन केस आता अपकमिंग फेस्टिव्ह सीझन तर आहेच, पण बऱ्याच ठिकाणी ना बरेचसे इव्हेंट्स होतात, कॉर्पोरेट इव्हेंट्स वगैरे चालू असतात. तेव्हा थोडं ट्रेडिशनल टच हवाय त्या इव्हेंटला, तर मग ब्लेझर्स घालू शकता. कोणत्याही फंक्शन्सला वगैरे तर युटिलाइज केलं जाऊ शकतं. सो मला ब्लेझर्सची माहिती देशील, प्राइस रेंज, साईज रेंज तेही सांगशील. येस, हा अगदी आपला स्मॉल साईज आहे, एक्स्ट्रा स्मॉल आहे. याची किंमत आहे आपली 4200. ओके. याच्यामध्ये अगेन आपण दुपट्टेच वापरलेले आहेत, पण जे आपण मेन्सचे जॅकेट बनवतो ना त्यांच्याकडनंच आपण हे करून घेतो. त्याच्यामुळे आतमध्ये बघशील तू पॉकेट पासनं हे जे काम केलेलं आहे आतलं लाईन सेम आहे जसं युज्युअल ब्लेझरला. येस येस. वाव. सो पुढून आणि मागून अशी बुट्टी आहेत आणि मुनिया बॉर्डर यूज करण्यात आली आहे.
त्याच्यामध्ये आपल्याकडे अगेन वेगवेगळे जसे दुपट्टेज असतात त्या दुपट्ट्यांमध्ये आपण मग वेगवेगळे प्रकार आपण करत असतो. याचा थोडासा बघशील बनवलेला आहे. हो, आणि त्याच्यामुळे ह्याचे बघ हे पण इथले ना कट आपण थोडे वेगवेगळे देण्याचा प्रयत्न केलेला आहे, राईट, जेणेकरून ती बॉर्डर पण हायलाइट होईल. मस्त. आणि हे प्रॉपर समोर जसं येस जॅकेटला असतं पॉकेट सिस्टम तसे आहेत. खूप छान. आता ह्याच्यामध्ये अगेन येस, सो हे ऍक्च्युली बऱ्याचशा अभिनेत्री करतात ना साडी सोबत हे स्टायलिंग करणं, त्याच्यासाठी हे मस्त आहे. आणि आपलं तर तुला माहितीये की पहिला जो आपला आउट झाला होता ब्लेझर तो आपला मराठी बिग बॉस साठी गेला होता. ओके, येस. आणि तिथपासून हा आपला ट्रेंड सुरू झालाय. वा. सो कोयरी बुट्टी आणि थोडी वेगळी डिझाईन तुम्हाला पैठणी मधली इथे बघायला मिळेल. मस्त वाटतंय हे पण. आणि पेस्टल शेड किती क्लास दिसतोय. मस्तच आहे. जे इव्हेंट कंपनीमध्ये वगैरे कामाला आहेत ना, जेव्हा इव्हेंट्स असतात तेव्हा घालून जायला छान आहे. आणि आपण अजून एक ह्याच्यातली गंमत काय करतो, जे आपले पैठणी लेहंगे आहेत तर बऱ्याच मुलींना ना त्याचे दुपट्टे घ्यायचे नसतात. सो त्यांच्याच दुपट्ट्यांबद्दल आपण हे बनवून देतो. सो वरती ब्लेझर, आतमध्ये ब्लाऊज आणि खाली लेहंगा. ओ येस, मस्त. हे पण छान आहे. सो अगेन तुम्ही ऑफकोर्स इथे आला तर तुम्हाला तुमच्या साईज प्रमाणे मग तुम्हाला खरेदी करता येऊ शकते. येस. हा बघ, सो मगाशी जी मी कोयरी बुट्टी बोलले ते पेस्टल शेडवर होती, पण इथे तुम्हाला प्रॉपर कोयरी बुट्टी दिसून येईल आणि ही जरीची आहे. मस्त वाटतंय हे. सो मुनिया बॉर्डरचा योग्य पद्धतीने वापर करण्यात आलाय. अगेन स्लीव्हजला पण तुम्ही काम बघू शकता. ह्याच्यामध्ये किती साईज पर्यंत आपण करतो? आपल्याकडे अगदी एक्स्ट्रा स्मॉल पासून ते XXL पर्यंत आहे. ओके. आणि जर अगदी साईज मोठा असेल तर मग आपण सजेस्ट करतो की मग आपल्याला तो दुपट्टा पुरत नाही, मग आपण आपल्याकडे असलेले जे बुट्टी फॅब्रिक्स आहेत ते आपण घेतो आणि आपल्याकडे असलेल्या वेगवेगळ्या ज्या पैठणीच्या बॉर्डर्स आहेत त्या वापरून आपण ते तयार करून देतो. ओ नाईस. आणि हा बघ, हा ऍक्च्युअल जो आपला ऑल ओव्हर पैठणी डिझाईन फॅब्रिक आहे आपण त्याच्यापासून केलेला आहे. किती छान दिसतंय हे. आणि खूप उत्तम दर्जाचा तो वापर त्या बुट्टींचा करण्यात आलाय, त्या मोटेक्सचा करण्यात आलाय. खूप छान दिसतंय. सो हे तर झालं मुलींचे ब्लेझर्स, राईट. त्याच्यामध्ये एक ब्लॅक कलर पण खूप सुंदर दिसतंय. सो इथे एक ब्लॅक कलर विथ सिल्वर जरीचं काम आहे त्याच्यावरती. सो आता येऊयात आपण लहान मुलांच्या आउटफिट्स वरती, की लहान मुलांच्या आउटफिट्स मध्ये तुझ्याकडे काय काय आहे? लहान मुलांचं तू बघशील की अगेन नाचगा घुमा आहे आपला. त्याच्यानंतर असे पैठणी फ्रॉक्स आहेत. त्याच्यानंतर कुर्ता आहे, खाली धोती आहे. आणि हे बेबी गर्लचं फार सुंदर आहे. छोटूसं हॉटनेक मध्ये आपण तो केलेला आहे. दॅट इज व्हेरी प्रिटी. हा फ्रॉक पण पैठणीचा, म्हणजे आईची साडी त्याला मॅच करता येऊ शकते त्या पद्धतीने. नाचगं घुमाचा तुम्ही हाच सेम रंग घेतला मोठ्यांमध्ये तर छोटीसाठी घेऊ शकतो. आणि हे लहान मुलांसाठी धोती विथ टॉप कुर्ता आणि त्याच्यावरतीच आपले पैठणी जॅकेट्स पण आहेत. आणि बऱ्यापैकी हा जो आता इथे आपला डिस्प्ले दिसतोय त्याच्यामध्ये अगदी न्यूबॉर्न बेबी पासनाचे आपले फ्रॉक्स आहेत. हे बघ, सुपर क्यूट. कसलं गोंडस आहे हे. अगदी न्यूबॉर्न बेबी साठी आहे. आणि त्याचबरोबर हे असे आपले छोटे छोटे जॅकेट्स पण आहेत जे की अगदी न्यूबॉर्न बेबी साठीचे आहेत. वाव. सो घरामध्ये चिमुकला आणि पहिलं गणेशोत्सव आहे किंवा पहिलं रक्षाबंधन आहे तर मग हे घेऊ शकता. काय सुंदर फोटोज येतील याच्यामध्ये. आणि अगदी तुला सांगते, नेमिंग सेरेमनीसाठी आपल्याकडे खास लहान लहान बाळांना घेऊन पॅरेंट्स इथे येतात आणि त्यांच्यासाठी आपल्याकडे बुकिंग होतं, फॅमिली कॉम्बोजचं बुकिंग होतं. तर आता मी तुला दाखवेनच त्याचं पण. तर त्याच्यामध्ये साडी, बाबांसाठीचे जॅकेट्स आणि लहान मुलांसाठी असेच धोती कुर्ता किंवा मुलगी असेल तर फ्रॉक आणि मग सोबत जे काही बहीण भाऊ आहे असे आपण चौघांचेही आउटफिट्स करून देतो. म्हणजे फॅमिली कॉम्बो केलं जातं. येस. वाव. तेही बघून घेऊयात. नक्की. मंडळी, पुरुष मंडळींसाठी पण इथे बरेच ऑप्शन्स आहेत. त्यामध्ये जॅकेट पण आहेत, ब्लेझर्स पण आहेत. सो आम्ही एक एक व्हरायटी साधारण एक आयडिया येण्यासाठी म्हणून दाखवतोय. हे पण सगळं तुम्हाला 25% ऑफ मध्ये अवेलेबल आहे सध्या. सो तेच व्हरायटी आम्ही दाखवतोय. हे ऍक्च्युअल मध्ये जे तू घातलंयस नाचगं घुमा त्याला मॅच करतंय. त्यामुळे समजा तुमच्या नवऱ्याने जर असं काही व्हाईट कुर्ता वगैरे घातला तर त्याच्यावरती मॅच करण्यासाठी म्हणून हे घालू शकतो. सो तुमचं ट्विनिंग असं आउटफिट होऊ शकतं. आणि त्याला आपण खाली बॉर्डर दिली. वा, मस्त. सो हे जॅकेट्स आपण पाहतोय. ओ हो, कसलं भारी आहे हे. येस, हे आपलं एक नवीन स्टाईल मध्ये आपण केलेलं आहे. मस्त ग, छान दिसतंय. येस. आणि ह्याच्या ऍक्च्युली जे कॉलर आहे तिथे पण पैठणीच्या बॉर्डरचा खूप उत्तम दर्जाचा वापर करण्यात आलाय. त्यामुळे ते स्टिफनेस चांगली आहे. म्हणजे हे नाही होणार, फोल्ड नाही होणार. व्हेरी नाईस. येलो कलर त्याच्या खालती तुम्हाला अगेन खूप सुंदर डिझाईन केलेली दिसेल. हळदीसाठी अ व्हेरी गुड टू गो ऑप्शन.
अगेन जे मगाशी आपण पिंक बघितलं त्याच्यामध्ये, सो हे बघा, हे असं फ्लिप आहे, ह्याला हे अशा पद्धतीचं आहे आणि इथे तुम्हाला बटन्स मिळणार आहेत. सो हे मेहंदीसाठी मस्त ऑप्शन आहे. वा, एक प्रॉपर पूर्ण पैठणीचाच वापर केलेला जॅकेट हवाय तर त्याच्यासाठी हा जाऊ शकतो. आणि ज्यांना जास्त भडक रंग नाही, हा सॉफ्ट कलर्स हवे असतात तर त्यांच्यासाठी हा मोती कलर आहे. मस्त. आणि अगेन ब्लॅक सगळ्यांच्या आवडीचा रंग, सो ब्लॅक आणि त्याच्यावरती पैठणीचा असा वापर. साधारण किती किंमत जाते ह्याची? ह्या फ्लॅपची आहे 3650. ओके. आणि दुसरे जे आपले ऑल ओव्हर बघितले, याच्या आधीचा ऑफ व्हाईट जो बघितला तो आहे 3300चा. आणि नुसती ज्याला बॉर्डर असेल तो आहे आपल्याकडे 2850. बर. आणि हे तू कस्टमाइज करून देऊ शकतेस? हो, आपल्याकडे ऍज पर द साइजेस, म्हणजे 44 पर्यंत आपला लास्ट साईज असतो आणि त्याच्या आधी 38, 36 पासून आपलं स्टार्टिंग होते. बरं. प्लस साइजेस पण आपण करून देतो, फक्त मग त्याच्या रेंजेस थोड्या वाढतात, रेंज चेंज होणार. पण मंडळी, आता आम्ही फार लिमिटेड व्हरायटी दाखवली, पण इथे जर तुम्ही आलात तर हे बघा, तुम्हाला हे असे ऑफ व्हाईट कलर्स, थोडं प्रॉपर ऑरेंजिश शेड, हे असे गोल्डन शेड, असे असंख्य डिझाईन्स आहेत. आणि वरती मेन खणाची टोपी तुम्हाला बघायला मिळू शकते. अशामध्येच पैठणीच्या पण टोपी अवेलेबल आहेत, राईट? सो काय रेंज जाते या खणाच्या टोपीची? खणाची टोपी आणि पैठणीची टोपी आपल्याकडे सेम कॉस्टला आहे, 350. आणि ज्याच्यावरती 25% डिस्काउंट आहे. मला पैठणीच्या टोपीचे डिझाईन्स दाखवशील? हो. पैठणीची टोपी, त्यामध्ये पण म्हणजे एवढे डिझाईन्स असू शकतात, हे खरं तर मला आता पहिल्यांदा कळतंय असं मला वाटतंय. कारण की खणामध्ये आपण नेहमी पाहतो पारंपरिक रंग असतात, पण पैठणीचं जे डिझाईन आहे ते योग्य पद्धतीने कसं वापरून त्याला एक टोपीमध्ये कन्वर्ट करता येईल, ते एक वेगळंच आर्ट आहे. खरंच मस्त आहे. आणि हा बघ, याच्यामध्ये हा आपला एक ओपन पीस, एक वेगळं नवीन डिझाईन आहे आपलं. अरे वा. आणि याच्यामध्ये पण अगेन आपल्याकडे साइजेस आहेत. सो 24 हा आपला एक फ्री साईज असतो जनरली जेंट्ससाठी, अदरवाईज 23 पण आहे. आणि अगदी मुंजीसाठी आपल्याकडे 8 वर्ष ते 10 वर्षाच्या मुलांसाठी सुद्धा आपल्याकडे साइजेस असतात. बरं. आणि ह्याची किंमत काय जाते साधारण? याची किंमत पण 350च आहे. 350. मस्त. मंडळी, आता आपण साड्यांचं कलेक्शन पाहणार आहोत. आणि साड्यांची स्टार्टिंग रेंज किती असेल साधारण आपल्याकडे? आपल्याकडे 1500 पासून साड्या आहेत. ओके. बनारसी आर्ट सिल्क पैठणी मधल्या. बरं, ग्रेट. सो आता तू काय काय दाखवणार आहेस? आता मी तुला एक पहिलीच वेगळी आपली जी आहे बांधणी पैठणी ती दाखवणार आहे. वाव, काय सॉफ्ट मटेरियल आहे हा. हो. सो बांधणी आणि त्याला पैठणीची बॉर्डर, पैठणीचा पदर. येस. व्हेरी नाईस. काय किंमत जाते या साडीची? ही आहे 3650. ओके. आणि त्याच्यावरती आपलं 25% डिस्काउंट. बर. आता आपण पैठणी. येस. हे आपलं सेलिब्रिटी कलेक्शन आहे. ओके. आलिया भट्टने आता सध्या जी प्युअरची पैठणी वापरली होती त्याचा हा सेम टू सेम रेप्लिका आहे. ओके. आणि ह्याच्यामध्ये अगेन ऑर्डर केल्यानंतर रंग मिळतील, पण आता सध्या आपण सेलिब्रिटीचं जे मूळ कलेक्शन असतं ते आपण आपल्याकडे ठेवतो, त्याच्यामुळे हा अबोली रंग आपल्याकडे अवेलेबल आहे. वा, सुंदर आहे. येस. ब्ल्यू कलर, मगाशी जो आपण लेहंगा पाहिला, सो जसं सोनाताई म्हणाली की लेहंगा परत जॅकेट वगैरे तुम्ही कॉम्बो करू शकता. सो इन केस तुमची मुलगी आहे, तिच्यासोबत तिने लेहंगा घातला, तुम्ही साडी नेसली, तुमच्या मिस्टरांनी असाच एखादा जॅकेट घातला, तरी तो एक कॉम्बो सेट होऊ शकतोय चांगला. आणि किती सुंदर आहे, पदर किती युनिक आहे ह्याचा. आणि ही मंजिरी ताईने नेसली होती नाचगं घुमाच्या प्रमोशनला. वाव. सो सगळ्या सेलिब्रिटींच्या साड्या आहेत जे आपण आता पाहतोय. ही नेसली होती रुजुता ताईने. ओ येस. तिचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झालेला आहे, अजूनही त्याच्यावरती बरेचसे कमेंट्स आपल्याला येत असतात. बर. मंडळी, हे सगळे व्हिडिओज, फोटोज तुम्ही स्क्रीनवर सध्या पाहू शकता. जे कोणी त्यांना इन्स्टाला फॉलो करत नाहीये सोनाताईला, तर नक्की जाऊन फॉलो करा. तिच्याकडे बरेच अपडेट्स तिच्या पेजवर येत राहतात. नवीन काय लॉन्च होतंय, नवीन काय अपडेट्स आहेत ते तुम्हाला तिथे मिळत राहतील. आणि हे जे मी आता तुला म्हटलं की आपल्याकडे जे 1500ची जी रेंज आहे ती ही रेंज आहे. वाव. सो 1500 रुपयात पण तुम्हाला टिपिकल पैठणी लुक जो हवाय, जो प्युअरचा लुक येतो तसा जर तुम्हाला सेमी मध्ये लुक हवाय तर मग अशी पैठणी घेऊ शकता. मुनिया बॉर्डर, 3 लेयर्स मध्ये त्याला बॉर्डर आहे आणि खूप छान दिसते ही पण. सो ही 1500ची आहे. 1500ची. आणि आपल्या प्रत्येक साडीला फॉल बिडिंग हे आपलं फ्री करून मिळतं. अरे वा, मस्त. आणि अगेन हे सोनाली कुलकर्णी यांचं कलेक्शन आहे. फक्त त्यांचा जो रंग आहे तो ऑरेंज विथ पिंक आहे. येस. पण त्याच्यातलाच हा एक रंग आहे अबोली रंग, की जो खूप ट्रेंडिंग आहे आपल्याकडे. वा. आणि ह्याच्यावरचे जे बुट्टी आहेत ना, कॉइन बुट्टी, ते खूप मस्त दिसत आहेत. मोठे ठसठशीत आहेत. अगेन मुनिया बॉर्डर आहे हलकीशी. आणि त्याच्यामध्ये ही मोर पोपट ब्रोकेड, म्हणजे ओरिजिनलला जी ही बॉर्डर असते तशीच आहे. हो. आणि ह्याचा ब्लाऊज बघशील तर कॉन्ट्रास्ट मध्ये आहे. खूप छान आहे की त्याचा जो बुट्टा आहे
तो पण खूप मोठा आहे. हे 2 स्लीव्स वर येतात बुट्टे. ओ येस, त्याच्यानंतर हा जो आहे हा पूर्ण बुट्टा तुमचा मागे येतो. मस्त पूर्ण डिझाईन आहे, म्हणजे वेगळं एम्ब्रॉयडरी आणि असं करायची गरज नाही. काय किंमत आहे या साडीची? ही आहे आपली 3200 ची साडी. 3200, त्याच्यावरती 15% ऑफ असणार. 25%. अच्छा 25%. येस, मस्त मंडळी, ह्या ऑफरचा लवकरात लवकर तुम्ही लाभ घ्या, म्हणजे तुम्हाला सेलिब्रिटी कलेक्शन यूज करता येईल. ही आपली वल्लरी यांनी नेसलेली होती जांभळ्या रंगाची पैठणी. वा. आणि ह्याची सुद्धा कॉस्ट आहे आपल्याकडे 1500. त्याच्यावरती 25% ऑफ, म्हणजे किती बजेट फ्रेंडली रेट्स मध्ये खरेदी होऊ शकते. त्याच्यानंतर हे जे आहे नीता अंबानी यांच्या साडीचं कलेक्शन, ज्याच्यामध्ये गायत्री मंत्र लिहिलेला होता. ओ सो येस, हा येस, मस्त. सो हे बघा, गायत्री मंत्र लिहिलेला आहे. आणि याच्यामध्ये रंग मिळतील का, की कसं काय? रंगही मिळतील. आणि आताचं जे नवीन कलेक्शन आहे ना, त्याच्यामध्ये ही बॉर्डर आता चेंज झालेली आहे. ओके. येस, आपल्याकडे ज्या आधीच्या आहेत त्याच्यामध्ये ही बॉर्डर आहे, पण आताच्या नवीन ह्याच्यामध्ये थोडीशी वेगळी अशी, म्हणजे पक्षीच यूज केलेत, पण ते थोड्या वेगळ्या प्रकारे यूज केलेले. बर. आणि अगेन हे सुद्धा जे कलेक्शन आहे 1500 मधलं, जे की पिंक कलर मध्ये आहे. मस्त. सो हे बघा, 1500 रुपयामध्ये बजेट फ्रेंडली गिफ्टिंग ऑप्शन पण शोधताय, की बहिणीला लग्नानंतर पहिलं रक्षाबंधन आहे तिचं, तर मग गिफ्ट काय छान द्यावं, तर 1500 रुपयाची जी पैठणी आहे तुम्हाला ती, त्याच्यावरती 25% ऑफ मिळणार आहे. त्यामुळे तुम्हाला अगदी बजेट फ्रेंडली गिफ्टिंग ऑप्शन साडीमधलं मिळू शकतं. आणि त्यातून आपलं बिडिंग आणि फॉल बिडिंग म्हणजे दोन्ही गोष्टी फ्री आहेत. ग्रेट, मस्त. सो हे तर सगळं होतं आर्ट सिल्कचं, पण तुझ्याकडे प्युअर पैठणी किंवा कॉटनच्या पैठणी मिळतात, जे तुम्हाला म्हणाली होती. सो तेही पाहूयात. हो, आणि कॉटन पैठण्यांवरती सुद्धा 25% आपण डिस्काउंट ठेवलेला आहे. मस्त. चला त्याचं कलेक्शन पाहूयात. मंडळी, पैठणी म्हटलं तर त्यामध्ये नऊवार पण खूप ट्रेंडिंग आहेत सध्या, आणि ताईकडे नऊवारी शिवून सुद्धा दिली जाऊ शकते. सो आपण नऊवारी साडी कम्प्लिटली ओपन तर नाही करू शकत, सो तुम्हाला एक साधारण अंदाज बांधता यावा म्हणून आम्ही तुम्हाला ही एक इथपर्यंत फक्त अशी ओपन करून दाखवतोय, जेणेकरून तुम्हाला पदर दिसेल साडीचा आणि साडी कम्प्लीट ऑल ओव्हर कशी आहे ते लक्षात येऊ शकेल. सो ही नऊवार आहे. हो, आणि आणि याची कॉस्ट आहे 3650. ओके. आणि त्याच्यावरती 25% डिस्काउंट. बर. नऊवार मध्ये आणखीन एक हे वेगळं थोडं डिझाईन आहे, थोडस स्कर्ट बॉर्डर सारखं डिझाईन आहे. हो, नाईस. आणि एकदम पेस्टल शेड आहे. सध्या खूप ट्रेंडिंग आहेत ना पेस्टल शेड्स नऊवार मधले. सही. आता ह्या कोणत्या आहेत? ह्या कॉटन पैठण्या आहेत. ओके. ओ हो, कॉटन फील बघ किती मस्त आहे. येस, आणि प्युअर हँडलूम असल्यामुळे त्याचा लुकच खूप सुंदर आहे. वा. सो प्युअर हँडलूम तर लक्षात येईल तुमच्या समोर. समजा ही जी डिझाईन तुम्ही पाहताय, ही वाली, ही मी जर पदर असा केला तर ती सेम टू सेम दिसणार. कुठेच धागे दोरे त्याचे निघालेले किंवा दुसऱ्याला अटॅच नाही आहेत. इट मीन्स की कम्प्लिटली हँड वीव्ड आहे. त्याचं म्हणजे जिथे शिवलाय दोरा तिथेच आपण तो परत विणून तिथे कट केला जातो. त्यामुळे ते पूर्णपणे काय म्हणतो ना, हँड वीव्ड पैठणी कशी ओळखायची, तर ती अशा पद्धतीने तुम्ही ओळखू शकता. आणि त्याच्यावरती हे जे जरीचे रेशमचे बुट्टे आहेत, हे प्रॉपर थ्रेडचे बुट्टे आहेत ह्याच्यावरती. हो, प्रॉपर थ्रेड आहे, ते फील करू शकता तुम्ही. आणि जरीची बॉर्डर आहे त्याला. काय किमतीत जाते ही साडी? ही साडी आपली मूळ जी किंमत आहे ती आहे 10,800, आणि त्याच्यावरती आपल्याला 25% डिस्काउंट मिळणार आहे. बर. येस. कॉटन पैठणीमध्ये लव्हेंडर कलर. वाव. आणि त्याचा बॉर्डर बघ केवढा वेगळा आहे. मस्त. कलर खूप युनिक आहे ह्याचा. सो अगेन आता मगाशी ह्याच्यामध्ये आपण रेशीमची बुट्टी पाहिली, सो ह्याच्यामध्ये जरीची बुट्टी आहे, कोयरीची. आणि हे पूर्ण जरीचं काम आहे. हेवी जर वापरण्यात आली आहे. आणि इथे पण तुम्हाला कम्प्लीट बॉर्डरला पण जर दिसणार आहे. मस्त. आणि कॉटन आहे तर तो फील खूप मस्त आहे ह्याचा. आणि हे ऑफिस वेअर साठी पण खूप छान युजफुल आहे. आता हा जो पदर आहे हा बघशील तू, तर हा आहे फॅन्सी पल्लू, म्हणजे मोठे डिझाईन्स असते. येस, हा पारंपरिक डिझाईन नाहीये. सो ह्याची कॉस्ट असते आपली 12,800. त्याच्यावरती सुद्धा आपण 25% डिस्काउंट देतोय. ओके. आणि आतापर्यंत आपण जेवढ्या बघितल्या तेवढ्या जरीच्या बॉर्डर आपला पल्लू होता, आणि बॉर्डरला पण इथे तू बघशील तर पदरावरती पण पूर्ण बॅकग्राऊंड जे आहे ते आपलं कॉटनच आहे. ओ, व्हेरी नाईस. जरी नाही वापरली आपण. मस्त आहे. आणि त्यातून हा लेमन कलर, खूप छान लिंबू कलरची साडी. मस्त. सो हे तर झालं सगळं साड्यांचं कलेक्शन. आता गणपतीसाठी पण तुझ्याकडे काय वेगळं आलेलं आहे ते दाखवशील? गणपतीसाठी आपल्याकडे छान असे आपण काही वेगळे शेले तयार करण्याचा प्रयत्न केला आहे. त्याच्यानंतर बॅकड्रॉपसाठी वेगळे ऑप्शन्स आहेत. त्याच्यानंतर आपल्याकडे पैठणीचे आणि खणाचे आपण गणपती बाप्पासाठी केलेले फेटे आहेत.
चलो बघून घेऊयात. Yes. पैठणीचं बॅकड्रॉप वापरायचंय तुम्हाला गणपती बाप्पाच्या डेकोरेशनसाठी, तर इथे खूप सुंदर पद्धतीचं ते काय लिहिलंय, जास्वंदीचं फूल आहे आणि आधी बंधू तुझं मोरया. वाव, हे मस्त आहे. हे डिजिटल प्रिंटेड आहे का? नाही, हे स्क्रीन प्रिंटिंग आहे. ओके. आणि ह्याच्या ना इथे बॉर्डरला खूप सुंदर पद्धतीने पैठणीचा वापर करण्यात आलाय. आणि हे मेन म्हणजे तुमच्या घरामध्ये हे जेव्हा बॅकड्रॉप लावायचं आहे त्याच्यासाठी म्हणून इथे ऑलरेडी इथे ऑप्शन देण्यात आलंय, त्यामुळे तुम्ही हे इझिली लटकवू शकता. सो हे इथे एक आहे, परत इथे एक आहे, इथे एक, म्हणजे एक साधारण 5 हुक्स तुम्ही इझिली करू शकता, जेणेकरून ते एकदम स्टिफ राहणार. सो हे मिळेल ह्याच्यासोबत. आणि ताईच्या हातामध्ये लोड आहे, सो लोड कव्हर्स आहेत बेसिकली. नाही, आपण हे लोड सकटच देतो. लोड आणि लोड कव्हर असे 2ची जोडी असते. ओके. तर ती आपण देतो. आणि काय किमतीत जातं हा सेट? हा जो आहे हा आपला 1550चा आहे बॅकड्रॉप. आणि ह्या 2 उषा ज्या आहेत त्या आपल्या 1500ला 2 आहेत. बरं, म्हणजे ते वेगवेगळे ते ऑप्शनल आहेत, घ्यायचं असेल तर घेऊ शकतो. येस. ग्रेट. सो अजून ह्याच्यामधले ऑप्शन्स आपण दाखवूयात. सो आणखीन असा एक ऑप्शन आहे. सो ज्या रंगाचं तुम्हाला बॅकड्रॉप आहे त्या रंगाचंच कुशन हे तुम्हाला मिळू शकतंय, पिलो मिळणार आहे. सो आणि एक इथे आहे ग्रीन कलर मध्ये. सो हे पण किती मस्त आहे. ह्याच्यामध्ये ऍक्च्युली तुम्हाला उठून दिसत असेल जास्वंदीचं फूल, बाप्पाचं चित्र, मोदक आणि त्याचसोबत आदिबंधू तुझं मोरया आणि मूषक. खूप छान दिसतंय हे. सो हे झाले बॅकड्रॉप गणपतीचे. आता इथे अरे वा, फेटे दिसत आहेत. सो पैठणीचे असे मस्त मस्त फेटे आहेत. आणि हे लावण्यासाठी पण किती सोयीस्कर आहे बघा. हे ऍडजस्ट करू शकता तुम्ही तुमच्या साईज प्रमाणे. सो त्यामुळे तुम्हाला इथे बांधायला पण आहे. तुराही त्याचा खूप मस्त आहे. आणि ह्याला ते मोतींचं वगैरे काम छान करण्यात आलंय, मस्त दिसतंय हे. आणि त्याच्यामध्ये हे एवढे सारे कलर ऑप्शन्स आहेत. सो हे बघा, पिंक, त्यानंतर इथे पर्पल मध्ये आहे, इथे ब्ल्यू आहे, बॉटल ग्रीन आहे. सो तुमच्या बाप्पाचा जो शेला आहे किंवा तर बाप्पाची जी धोती असते त्याला मॅचिंग म्हणून तुम्ही हे घेऊ शकता. काय किमतीत जातं हे? हे आपले 350ला आहे. ओके. आणि आपले गेल्या वर्षी अगदी परदेशात सुद्धा गेले होते बल्कने. वाव. तसंही कोणाला ऑर्डर प्लेस करायची असेल तर ते करू शकतात. मस्त, छान आहे हे. नेक्स्ट काय बघतोय आपण? आपण हा असा छोटासा शेला केलाय गणपती बाप्पासाठी. अरे वा. हे बघ. सो हा शेला आहे बाप्पासाठी म्हणून. सो हा तुम्ही वर्षानुवर्ष वापरू शकता. अ व्हेरी गुड टू गो ऑप्शन. काय किमतीत जातं हे? हे आपला छोटा जो साईज आहे तो 250ला आहे. ओके. अगदी 1 फुटाच्या मूर्तीसाठी होणारा आहे. बरं. आणि 2 फुटाची मूर्ती असेल तर हा आम्ही कमळाच्या डिझाईनचा केलेला आहे. वा, मस्त. आणि मेन म्हणजे प्रोडक्टला मागून लाइनिंग असल्यामुळे ते स्टिफ राहणार आहे, त्यामुळे ते अगदी मूर्तीवरती आपण जेव्हा बाप्पाला घालतो तेव्हा ते सटकणार नाही किंवा पडणार नाही सतत. अगदी मस्त. आणि हे आपण ढोल ताशा पथकं आहेत त्याच्यासाठी वापरू शकतात. त्याचबरोबर वेगवेगळ्या गणेश उत्सवांमध्ये ना मंडळांमध्ये सत्कार केले जातात. हा बरोबर. त्याच्यामध्ये सुद्धा हा एक छान ऑप्शन आहे की ज्याच्यामध्ये आपण लोकांना हे देऊ शकतो. मस्त आहे, एकदम बारीक बॉर्डर आणि खूप छान आहे. पैठणी शेला. येस. हे काय आहेत? हे आपण खास लालबागच्या राजासाठी आपण हे शेले तयार करतो. ओ वाव. आणि दरवर्षी आपल्याकडनं जातात. बरेचसे आपले कस्टमर्स आहेत ते खास आपल्याकडे ऑर्डर प्लेस करतात. मस्त आहे. येस. सो हे तुझ्याकडे कस्टमाइज करून दिलं जाऊ शकतं रंगानुसार आणि वेगवेगळ्या बॉर्डर्स नुसार. जसा हा एक ऑप्शन आहे तसाच हा तू बघशील निळ्या रंगांमधला हा पण एक ऑप्शन आहे. वा. सो हा प्लेन आहे पण बॉर्डर भरलेली आहे. मगाशी जे येलो पाहिलं त्याच्यावरती हलके बुट्टी होते. राईट. सुंदर. तर मला सांग की कोणी घर बसल्या ह्या ऑर्डर्स केल्या किंवा ह्या ऑफरचा लाभ घेण्याचा प्रयत्न केला तर मग त्यांना सेम ऑफर लागू होणार आहे की कसं काय? ऑनलाईन सुद्धा ते ऑर्डर करू शकतात आपल्याकडे आणि व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून पण करू शकतात किंवा आमच्याकडे काय अवेलेबल आहे त्याचे तुम्ही फोटोज मागवू शकता आणि त्याच्यानुसार आम्ही तुम्हाला सगळे डिटेल्स पाठवून देऊ. ग्रेट. आणि ही ऑफर ऑगस्टच्या फर्स्ट वीकेंड पर्यंत असणार आहे. ऑगस्ट 2025च्या फर्स्ट वीकेंड पर्यंत ऑफर असणार आहे मंडळी. 25% ऑफ आहे, त्यामुळे ऑलमोस्ट सगळे प्रोडक्ट्स तुम्हाला बजेट फ्रेंडली रेट्स मध्ये मिळू शकतात. गिफ्टिंगसाठी, रक्षाबंधनासाठी तर मस्तच ऑप्शन आहे. आणि गणपतीचं जे डेकोरेशन आहे मला ते विचारायचं मग अशी राहिलं की त्याच्यावरती पण ऑफर आहे की कसं काय? की ते नाही, त्याच्यावरती ऑफर नाही. गणपतीचं जे काही आम्ही दाखवलंय त्याच्यावरती ऑफर नाही, हे आम्ही मुद्दाम नमूद करतोय. बरं, आता इथे स्टोअरला यायचं असेल तर वर्किंग आवर्स आणि वर्किंग डेज काय काय आहेत? आपल्याकडे सोमवार सुट्टी असते, त्याच्यामुळे मंगळवारपासून ते रविवारपर्यंत सकाळी 11:30 वाजल्यापासून तुम्ही इथे येऊ शकता आणि रात्री 8 वाजेपर्यंत. ओके. आणि ऑनलाईन साठी असं काही टायमिंग वगैरे आहे काही?
प्लीज तो सांभाळून घ्या, कारण की ऑनलाईनसाठी आपण जनरली तीच वेळ देतो की साधारण 11 ते रात्री 9 वाजेपर्यंत. ओके, ग्रेट. तर मंडळी, ताईचा नंबर मी स्क्रीनवर देतेय. त्यांची टीम तुम्हाला नक्की कोऑर्डिनेट करेल आणि सोबत तिचं सोशल मीडिया हँडल इज सुपर ऍक्टिव्ह. तिथे जाऊन तिला फॉलो करा. तिचे नवीन अपडेट्स येत राहतात. कोणते सेलिब्रिटीज बऱ्याच गोष्टी तिच्याकडनं कस्टमाइज करून घेत असतात. सो त्याचे पण अपडेट्स तुम्हाला तिथे मिळू शकतात. तर थँक्यू सो मच वन्स अगेन सोनाताई, खूप छान माहिती दिली. आणि मंडळी, गणेशोत्सवाची उत्तम खरेदी करायची असेल, पैठणीतले बॅकड्रॉप्स वगैरे, तर ते तर नक्कीच खरेदीला या. पण हे जे काही ऑफरमध्ये तिने लावलेलं आहे 25% ऑफ, त्याचा सुद्धा नक्की लाभ घ्या असं मला वाटतं. तर मंडळी, तुम्हाला खरेदीला यायचं आहे तर आता ॲड्रेस सांगते. आता आम्ही आहोत दादर ईस्टला. एक्झॅक्टली कुठे तर हिंदमाता गोल्ड सिनेमा आहे त्याच्या शेजारी सेंट पॉल स्ट्रीट नावाची एक गल्ली आहे. त्या लेनवरती आल्यानंतर तुम्हाला पर्शियन बेकरी विचारत यायचंय. त्या बेकरीच्या शेजारी ना वरती येण्यासाठी पायऱ्या आहेत. त्याच्या फर्स्ट फ्लोअरला आहे नाविन्याज हँडलूम पैठणी स्टुडिओ. इथे येऊन तुम्ही खरेदी करू शकता. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.